महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कीर्तिकर कुटुंब चर्चेत आहे। शिवसेना नेते गजानन कीर्तिकरांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला। त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना उभाटाचे नेते अमोल कीर्तिकरांनी प्रतिक्रिया दिली आहे। माझे वडील माझ्यासोबत आहेत, जरी आमचे पक्ष वेगळे असले तरी आम्ही एक आहोत। आमच्यात मतभेद असले तरी मनभेद नाहीत। कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत, असं अमोल कीर्तिकरांनी म्हटलंय। माझा विजय झाल्यावर वडील म्हणून त्यांना आनंदच होईल। वडिलांच्या आशीर्वादाने मी निवडणूक जिंकेन, असं अमोल कीर्तिकरांनी म्हटलंय। पश्चिम लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर आता आपल्या सोबत आहेत। अमोलजी, काय सांगाल, तुमच्या कुटुंबामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर आलेल्या आहेत की बाबा तुमचे वडील आणि खासदार आणि शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी सांगितलं आहे की मी अमोल कीर्तिकर जे निवडून आले तर मला आनंद होईल आणि त्याचबरोबर त्यांचा जो निधी आहे तो तुम्ही तुमच्या विकास कामासाठी वापरला किंवा तुम्ही त्यांचा वापर केला, असं एक थेट म्हणणं आहे। बघा, कसं आहे की विकास कामांचा निधी जो आहे ना, ते गेले 10 वर्ष खासदार आहेत आणि 9 वर्ष ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर होते। गेल्या वर्षभरात ते शिंदेंबरोबर आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की 9 वर्षात जे काम आम्ही केलेलं आहे, मी एकट्याने असं नाही, मग माझे पदाधिकारी असतील, माझे कार्यकर्ते असतील, ह्याच्यामध्ये पहिलाही नव्हता, आताही नाही आणि भविष्यातही होणार नाही। कारण आमच्या घरामध्ये प्रॅक्टिकली वागण्याचं प्रमाण आमचं सगळ्यांचंच आहे। मग मी असेल, आई वडील असेल किंवा आमच्या बहिणी, आमचे काका आणि आमचे सर्व नाते सहवाईक असतील, आम्ही 100% आमचे सगळे कार्यक्रम झाले। त्याच्यानंतर गणपती झालं, दिवाळी झाली, दसरा झाला, आमचे वाढदिवस झाले, आमच्या घरातले काही कौटुंबिक सण झाले, त्याच्यामध्ये आम्ही एकत्र होतो ना। ठीक आहे, वैचारिक मतभेद हे असू शकतात, पक्षांतर प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात। गेल्या वर्षभरातलं राजकारण बदललेलं आहे। वैचारिक मतभेद असून सुद्धा ज्यावेळेला 25-30 दिवसाचा प्रचार संपल्यानंतर सर्वजण खांद्यावरती हात टाकून फिरायचे आणि ते जे एक चांगल्या प्रकारचं वातावरण जे महाराष्ट्रातलं होतं, हे कुठेतरी गेल्या वर्षभरामध्ये बिघडवण्याचं काम काही लोकांनी केलेलं आहे आणि मला असं वाटतं मतदानाच्या माध्यमातून जनता त्यांना 100% धडा शिकवणार आहे यावेळेला। शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांना पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी शिशिर शिंदे जे उपनेते त्यांनी केली, तसं पत्र देखील त्यांनी प्रसिद्ध केलं। कसं आहे की आता शिशिर शिंदे कोण मला माहित नाहीये, परंतु कधी कधी काय मिळवण्याकरता हे बोलायला लागतं ना। कदाचित राज्यपाल नियुक्त आमदारकी असेल किंवा आता येणारी जी काय विधान परिषद आहे ह्याची कुठली ती पदवीधरची, ती मिळवण्याकरता कदाचित बोलत असतील असं मला वाटतंय। परंतु त्यामुळे कुठेतरी अडचणीत आलेत का तुमचे वडील या सगळ्या? अजिबात अडचणीत आलेले नाहीत। बघा, माझ्या वडिलांनी शून्यातनं विश्व निर्माण केलेलं आहे। ज्यावेळेला त्यांनी सुरुवात केली ना, त्यावेळेला ते कोणी नव्हते आणि आज बरंच काही आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्याबद्दल बोलायला लागतं आणि कोणतरी त्रयस्थ माणूस बोलतो, जो माणूस शिवसेना, मनसे, शिवसेना आणि आता परत शिंदे सेना असा प्रवास करणाऱ्या माणसाच्या याला आम्ही किंमत देत नाही। हे आत्ता उठून चर्चा काय करतात, मला असं वाटतं की त्यांच्या पायाखालची वायू सरकलेली आहे। मग आता पडल्यानंतर खापर कोणावरती फोडायचं, तर गजानन कीर्तिकर, म्हणून आता हे प्रकार चालू झालेत की काय असं मला वाटतं। धन्यवाद भैया, तुम्ही न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल। तर हे होते अमोल कीर्तिकर, ठाकरे गटाचे उमेदवार। मात्र कुटुंब एक आहे आणि एकाच कुटुंबातील ज्या अनेक गोष्टी आता सवाटेवरती आलेल्या आहेत, त्यामुळे कीर्तिकर कुटुंब जे आहे ते राज्याच्या एकूणच राजकीय वर्तुळामध्ये चर्चेमध्ये आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अर्जुन चिखलेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।